एसके रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मुलांसाठी खाऊ बनवणार आहोत। मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि दुपारच्या वेळी मुलांना घरात काहीतरी खायला खाऊ असावा म्हणून आपण चिवडा वगैरे बनवतो, पण त्याच्या जोडीला आज आपण असा गोड असा पदार्थ बनवूया। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मैदा, तूप, साखर आणि तेल। खूप कमी अशा साहित्यात हा पदार्थ होतो, सर्वांना नक्कीच आवडेल। चला तर मग करूया। मैदा घेतला आहे। 4 वाटी मैद्यासाठी आपल्याला 1 वाटी तुपाचं मोहन लागणार आहे। तर आधी हे मी तूप घेतलंय, साजूक तूप आहे, तर हे आपण आधी गरम करून घेऊया। पीठ मोजून घेऊया। मैदा मी गाळणीने चाळून घेतला आहे। 3 आणि 4। हे बघा, हे 4 वाट्या पीठ घेतलंय मी। 4 वाट्या मैदा घेतलेला आहे। या चवीपुरता थोडेसे मीठ घालायचे, अगदी किंचित थोडेसे। हे बघा, आपलं तूप छान गरम झालंय। आपलं तूप छान गरम झालंय, हे आपण यात ओतूया। तूप एकदम ओतू नका, लागता ओता। तूप ओतल्यावर पिठात हात घालू नका, कारण खूप कडक आहे, हाताला चटका बसू शकतो। याप्रमाणे चमच्याने आधी पीठ व्यवस्थित कालवून घ्या। त्यात आपल्याला अजून तूप घालायचं आहे। आता हे थोडंसं गार झालं आहे, तर आपण आता हे व्यवस्थित हाताने तोडून घेऊया। याप्रमाणे तुम्ही जितकं व्यवस्थित पीठ चोळाल तितके आपले पेठे खुसखुशीत होतील। त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। हे बघा, याप्रमाणे तूप सर्व मैद्याला चोळून घ्यायचं आहे। आपलं हे टेक्स्चर अगदी बरोबर आहे। चला तर मग आपण आता हे पाणी टाकून छान मळून घेऊया। थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया। खूप सैल पण नाही आणि खूप घट्ट पण नाही भिजवायचं आहे, जेणेकरून आपल्याला याची पोळी लाटता येईल। आपलं पीठ छान मळून झालंय, हे आपण 5-10 मिनिटं छान अजून छान भिजू देऊ। हे झाकून 5-10 मिनिट ठेवूया। पेठ्यांसाठीचा पाक तयार करायचा आहे आणि पाक आपल्याला पक्क करायचा आहे। त्यासाठी आपण 4 वाट्या मैदा घेतला होता, तर आता 2 वाटी साखर घेऊया। 1, 2। आपल्याला पेठ्यांसाठी पक्का पाक करायचा आहे, जेणे की आपण तो पेठ्यांवर टाकल्यावर साखर झाली पाहिजे। हे बघा, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप पाणी घालायचं नाही। खूप पाणी घालायचं नाही। जर आपण खूप पाणी घातलं तर पाक तयार व्हायला खूप वेळ लागेल, म्हणून आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। 2 वाटी साखरेला आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर पाक पातळ होईल आणि तो घट्ट व्हायला खूप वेळ लागेल। त्यामुळे पाणी कमीच घालायचे आहे, जेणेकरून आपला पाक पटकन तयार होईल। कारण हा पाक आपल्याला खूप घट्ट करायचा आहे, त्यामुळे कमीच पाणी घाला। फेस आपल्याला काढून टाकायचा आहे।
पाक तयार होताना हा फेस येतो ना, तो काढून टाकायचा आहे. म्हणजे आपला पाक स्वच्छ आणि नितळ दिसतो. बघा आता आपला पाक कसा स्वच्छ स्वच्छ दिसतोय, तयार होतोय आपला. तोपर्यंत आपण पेठे तळून घेऊया. त्यासाठी मी ही कढई घेतली आहे. त्यात आपण घालूया तेल घेऊया. हे बघा आपली कणिक छान तयार झाली आहे. आपण याला छान मळून घेऊया. तुम्ही जितकं ह्या पिठाला मळाल ना, तितके हे पेठे आपले छान खुसखुशीत तयार होतील. एक चमचा तांदळाचे पीठ आणि तूप छान मिक्स करून घ्या. हे आपल्याला कणकेच्या पारीला लावण्यासाठी हवंय. हे छान एकत्र करून घ्या. कणकेचा गोळा घेतला आहे. चला तर मग करूया सुरुवात. आपण हे जे केलंय ते लावून घेऊया. आपण पोळी करायला जशी पारी करतो की नाही, तशी पारी करून घ्यायची आहे आणि छान लाटून घ्यायची आहे. नाही करायची आणि खूप बारीक पण नाही करायची, पातळ पण नाही करायची आहे. हे बघा आपल्याला ही इतपत बारीक करायची आहे. हे कट करून घ्यायचे आहे. आजूबाजूच्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि आपल्याला हे असे पेठ्यांच्या आकारात कापून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही कापू शकता, पण मी याप्रमाणेच कापते. तेल आपलं छान तापलं आहे. चला तर मग यात आपण पेठी टाकूया. बघा तेल आपलं छान तापलं आहे. तेल खूप गरम पण नाही करायचं, मध्यम आचेवरच ठेवायचं आहे. तर गॅस थोडा जोरातच ठेवायचा आहे, जेणेकरून आपले पेठे पटकन फुलून वरती येतील. पेठी टाकल्यावर पटकन मोकळे करून घ्यायचे, जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाही. बघा आपले पेठी कसे छान फुलून वरती आले. नंतर गॅस लो करायचा आहे, नाहीतर ते पटकन लाल होऊन आतमध्ये मात्र कच्चेच राहू शकतात. पर्यंत आपल्याला पेठे छान तळून घ्यायचे आहे. तसं छान कलर आलाय बघू शकता आपण. हे बघा आपला पाक इथे तयार झालेला आहे. हे बघा इतपत आपल्याला पाक पक्का करायचा आहे, जेणेकरून तो पेठ्यांवर टाकल्यावर लगेच घट्ट झाला पाहिजे, म्हणजे त्याची पुन्हा साखर व्हायला हवी आहे. सर्व पेठे तळून झालेले आहेत. हे बघा किती छान क्रिस्पी खुसखुशीत तयार झालेले आहेत. अगदी खारीसारखे झालेले आहेत. आता आपण हे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला सर्व पाक्याला लावता येईल. हा सर्व पाक पेठ्यांवर टाकून घेऊया. पाक एकदम ओतायचा नाहीये, थोडं थोडं करत टाकायचं आहे. पाक टाकल्याबरोबर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. बघा आपले पेठे इतके खुसखुशीत झाले आहे की ते हलवतानाच दिसत आहेत. आपण हा थोडासा पाक टाकूया. किंवा तुम्ही याप्रमाणे पण हलवून घेऊ शकता.
आपला पाक पण जास्त झालेला आहे, आपल्याला इतका पाक बघू शकता तुम्ही कसे आपली साखर लगेच त्याला लागली आहे। तुम्ही हवे तर याला वरून पिठी साखर पण लावू शकतात, पण काही गरज नाहीये। हे बघा 2 मिनिटात आपली साखर वाळली आहे आणि आपले पेठे खाण्यासाठी तयार आहेत। दाखवता तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।